बाय. आता आपण जातोय पुणे ते धुळे. लेट्स गो. हिचा लाईट थोडा कमी पडतो पण ठीक आहे. फोक लाईट राहिले असते तर अजून बेटर झालं असतं. आता हा जो सेटअप बसवला आहे आपण त्याच्यावर DJI Action 3 आहे आणि EVM चा अडॅप्टर आहे आणि माईक जो आहे म्हणजे हेडफोनच यूज केलेले आहेत तर ते जे आहेत फिलिप्सचे. ट्रॅफिक मध्ये आपली पण बँड वाजते आणि गाडीची पण वाजतेच. बंद नको रे. इकडे ट्रॅफिक झाली थोडी. माउंट आहे हा जो लावलेला आहे आपण तो स्ट्रॅप माउंट लावलेला आहे. तो काय मला एवढा खास सापडत नाही कारण की याच्या पहिला मी जेव्हा यूज केला होता तेव्हा एकदा जो माउंट होता त्याच्यावर कॅमेरा स्लिप झाला. त्याच्यातून तर काही दिसत नाही रे दादा. नाही रे दादा आपल्या गावाचं नाही अजून याचं सांगणं माझं ऐकणं मी बी घेतला चिपकून. काय बोलला म्हणे ट्रान्सपरंट नको लावू चापरी बोटात म्हणे त्याचं झुर्र दिसतंय. म्हणलं ठीक आहे भावाचं सांगणं नाही आपलं ऐकणं. अरे चांगला रस्ता सोडला गाड्यात आपण आपटला. नाही 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 दादा मी पूर्णच घे. अरे बापरे तेच म्हटलं सुगंधी वास कुठून येतोय. हा सोडतोस का आता तरी साधारण 6 वाजलेले असते. दादा इंडिकेटर देतो तिकडचा आणि दुसतो इकडं. असून जाऊ दे.
भारी आहे, काकाकडे म्हशी आहे, काकाकडे दुधाची कमीच नाही, काकाचं जागा उडत आहे. साईड जाणार नाही, स्लो 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 स्लो. माझ्याकडे तेवढा पेशंट नाही आता, पण स्लो चालवणार आहे गाडी. म्हणजे लिमिट मध्ये सांगतो मी, लिमिट मध्ये ठीक राहतं. आपलं क्लास प्लेट चेंज केला, आपण इकडे पुण्यात आलो आणि क्लास प्लेट चांगला आहे, पण क्लास हाऊसिंगची ती दगा देऊन गेली. आता मी खरं विचारलो रे की भाऊ क्लास हाऊसिंगचं काय आहे, कसं आहे, तर तो एक बोलला की 2000 किंवा 2500ला साधारण काहीतरी क्लास हाऊसिंगची नवीन जाते. पण माझा जो मेकॅनिक तो बोलला की क्लास हाऊसिंग तुम्हाला म्हणून टाकायची गरज नाही, ती बनवून पण भेटते, तुला फक्त रेपर चेंज करायचं असतं, बाकीचं सर्व ठीक आहे. सो मी विचारलं गेला की यार क्लोज हाऊसिंगचा काय मॅटर आहे, शाबास काय करावं. तर तो बोलला की सर 1400 रुपये लागतील. एक दुसऱ्याला विचारलं तर बोलला 900 रुपये लागतील. आणि माझ्या वेळेला मेकॅनिकला विचारलं की अरे काय एवढे एवढे रेट सांगताय, की खऱ्यामध्ये तेवढाच रेट आहे का. तो बोलला नाही अरे नाही दादा, फक्त 300-400 रुपयाला बनवून भेटून जातो, त्याच्यात काही राहत नाही, म्हणजे एवढं फक्त जुने रेपर काढायचं आणि नवीन रेपर टाकायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे दादा, म्हणून मी ती गाडीला तसंच करून दिलं. बघू आता. काका पक्के रिस्की रायडर. बांगड बाई. शाबाश. अरे साईडच देत नाही यार, काय लावलंय काय त्यांनाच माहिती, त्यांचं काय विचार चालतं डोक्यामध्ये त्यांनाच माहिती, काय त्यांचं राहतं. चुकीचा इंडिकेटर चालू आहे.
झोपेतच फिरते सर्व. त्यांना काय सकाळ मधली झोप उतरत नाही का काय? अरे कोणीतरी चांगली ताजी तवानी चहा बनवा आणि यांना पाजवा रे. थोडस तरी यांची बुद्धी तरी करायला ना लय बुद्धीचे. आपल्याला सर्व रस्ते माहित आहेत म्हणून आपल्याला एवढं काही ताण नाही. तिकडे दाखवू राहिला इंडिकेटर दे ना तुला इकडे घुसायचं तर. इंडिकेटर कोण यूज करेल? त्याला वाटतं मागचा अंतर नाही आणि माझ्या मनातलं तो बरोबर ओळखून येईल. सह्याद्री पर्वताची रांग काय छान दिसते. जिकडे तिकडे चोहीकडे हिरवळ हिरवळ सर्वीकडे छान. सावली 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 पूर्ण सावलीचा खेळ हा किती सुंदर. खूप छान वाटतं जेव्हा सावली जेव्हा होत असतं ना, एकदम मस्त. आता सर्वीकडे सावली आहे, तिथे ऊन. शाबास. वाह, सुपर 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 सुपर. एकच नंबर. खूप 52 किलोमीटर आहे आपल्या शहरातील. चला तर बघूया पुढे का मंदिर. आशीर्वाद असू द्या आमच्यावर सर्वांवर. जा दादा, तुमच्यासाठी रस्ता मोकळा केला आम्ही. तिथे घाणेरडा